तर उद्धव ठाकरेंकडून सुद्धा आता एबी फॉर्म वाटायला सुरुवात झालेली आहे। मातोश्री या निवासस्थानी बोलवून नामनिश्चित झालेल्यांना एबी फॉर्म दिले जात आहेत। आमदार सुनील प्रभूंचा मुलगा अंकित प्रभू हे वॉर्ड क्रमांक 54 मधून उमेदवार आहेत। वॉर्ड क्रमांक 59 मधून शैलेश फणसे तर 60 मधून मेघना काकडेंना उमेदवारी देण्यात आली। वॉर्ड क्रमांक 62 मधून झिशान चंगेज मुलतानी हे उमेदवार आहेत। तर सबा हारून खान, देवेंद्र आंबेडकर, सुहास वाडकरांना सुद्धा उमेदवारी जाहीर झाली। सेजल सावंत, देवेंद्र आंबेडकर, सचिन पडवळांना सुद्धा उमेदवारी देण्यात आलेली आहे। आपले प्रतिनिधी पद्मेश पवार या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। पद्मेश, या यादीवरून एक गोष्ट लक्षात येते, अनुभवी आणि तरुण अशा दोन्ही कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना संधी दिली गेलेली आहे। हा सगळा मेळ साधण्याचा प्रयत्न होतोय ठाकरेंकडून असं म्हणायचं? विचार नक्कीच आपण ज्याप्रमाणे आधी देखील बातमी दिली होती त्यानुसार अनेक तरुण जे उमेदवार आहेत त्यांना ठाकरेंकडनं यांना संधी देण्यात आली आणि त्याचबरोबर अनुभवी जे आहेत, जे ठाकरेंसोबत राहिलेले आहेत, ठाकरेंची लॉयल आहेत, अशा लोकांना देखील यावेळी बीएमसीच्या निवडणुकीमध्ये एबी फॉर्म दिलेले आहेत आणि संधी दिली आहे। काल रात्री जवळपास 6:30 नंतर अनेकांना मातोश्रीवर बोलवलं होतं। मुंबईतील अनेक जे इच्छुक उमेदवार होते ज्यांचं कन्फर्म होतं तिकीट, त्यांना मातोश्रीवर बोलवण्यात आलं होतं। त्याचबरोबर विभाग प्रमुख देखील मातोश्रीवर आले। काल रात्री जवळपास 4:30 वाजेपर्यंत हे एबी फॉर्मचं वाटप सुरू झालं होतं। अनेक मुंबईमध्ये उपनगर असेल, शहर असेल किंवा पूर्व उपनगर, पश्चिम मधील अनेक जे इच्छुक उमेदवार होते त्यांना एबी फॉर्म देखील वाटप करण्यात आलेलं आहे। आणि यामध्ये मुख्य आपण जर पाहिलं तर वर्सोवामध्ये हारून खान यांना जबाबदारी देण्यात आली की संपूर्ण 6 वॉर्ड हे शिवसेनेकडे गेलेले आहेत। आपण जर पाहिलं तर अंकित प्रभू हे जे सुनील प्रभू यांचा मुलगा आहे त्याला देखील आता याच्यामध्ये एबी फॉर्मचं वाटप करण्यात आले। त्याचबरोबर शिवडीमधील जे सचिन पडवळ असतील आणि अनेक जे शहरामधील सेजल सावंत, देवेंद्र आंबेडकर हे अनेकांना काल जे एबी फॉर्मचं वाटप करण्यात आले। आता मुद्दा खरं पद्मेश, त्यामुळे आता आणखी कोणत्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले जात आहेत, ठाकरेंची रणनीती नेमकी या सगळ्यातून काय समोर हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।